65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव येसाजी, 2000 जणांविरुद्ध एकटा खिंड लढवतो त्याचं नाव बाजी, अवघ्या 8 तासामध्ये दिल्लीवरून पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव संताजी, शत्रूच्या तंबूवरचा सोन्याचा कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी, वाघाला फाडतात त्यांचं नाव छत्रपती संभाजी, आणि या सर्वांना एकत्रित करून जे स्वराज्य निर्माण करतात त्यांचं नाव छत्रपती शिवाजी, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी। आम्ही राजमुद्रा ग्रुप आयतोडे खुर्द या ठिकाणी शिवनेरी किल्ला आहे। आता शिवनेरी म्हणायचं तर या जुन्नर बाजारपेठेला सातवाहन काळामध्ये संरक्षण करावं, या संरक्षणाच्या दृष्टीने जुन्नर त्यावेळचा ऐतिहासिक बाजारपेठ, जुन्नर हे त्यावेळचं महत्वाचं शहर, आणि या महत्वाच्या बाजारपेठेचा एकच मार्ग होता तो म्हणजे नाणेघाटचा मार्ग, आणि हा नाणेघाटचा मार्ग सुरक्षित राहावा या हेतूने शिवनेरी किल्ला सातवाहनांनी बांधला। आता हा शिवनेरी किल्ला सातवाहनांनी बांधत असताना सुरुवातीला या शिवनेरी किल्ल्याची सुरुवात बघितली तर सुरुवातीला आपल्याला पहिला दरवाजा बघायला मिळतो तो म्हणजे महादरवाजा। महादरवाजाला 2 बुरुज आहेत, पहिला बुरुज आहे तो मांग बुरुज आणि दुसरा मातंग बुरुज। आता हे मांग बुरुज आणि मातंग बुरुज नाव ठेवण्याचं प्रयोजन काय असेल तर त्यावेळेला या बुरुजावरती काम करणारे पहारेकरी जे होते ते या समाजाचे असावे। दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे या दरवाजाचं जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य म्हणजे हा दरवाजा मराठी स्थापत्य शैलीमध्ये बांधलेला आहे आणि ते पेशवेकालीन बांधकाम आपल्याला बघायला मिळतं। दुसरा दरवाजा आहे गणेश दरवाजा। गणेश दरवाजाच्या दोन्ही बुरुजांवरती आपल्याला शरभ शिल्प पाहायला मिळतं। हे शरभ शिल्प जे आहे ते यादवकालीन शरभ शिल्प आहे। याचाच अर्थ की देवगिरीवर जे शरभ शिल्प आपल्याला बघायला मिळतं तेच शरभ शिल्प या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। म्हणजे हा जो दरवाजा आहे गणेश दरवाजा तो यादवांच्या काळामध्ये बांधलेला आहे। गणेश दरवाजाच्या शेजारी आपल्याला एक जात पाहायला मिळतं, चुना आणि जे काही शिशे वापरले जात होते गडाच्या कामकाजासाठी त्याचं मिक्सिंग करण्याचं काम त्या भट्टीमध्ये केलं जात होतं किंवा त्या जात्यामध्ये केलं जात होतं। तिसरा दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे परवानगी दरवाजा। परवानगी दरवाजाचे पण बांधकाम जे आहे ते यादवांच्याच काळात झालेले आपल्याला बघायला मिळते। चौथा दरवाजा आहे आपल्याला तो म्हणजे पीर दरवाजा। हे मात्र मुस्लिम स्थापत्य शैलीचं वैशिष्ट्य आपल्याला बघायला मिळतं। हा दरवाजा जो आहे त्याचं बांधकाम बहमनी साम्राज्यामध्ये झालेलं आहे। तिथून पुढे आलो की आपल्याला 5वा दरवाजा पाहायला मिळतो तो म्हणजे हत्ती दरवाजा। हत्ती दरवाजाचं एक खास वैशिष्ट्य असं आहे त्या दरवाजातून डायरेक्टली आपल्याला आत येता येत नाही, तिथून फिरूनच आत यावं लागतं। आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की या दरवाजाच्या जो कमान त्या कमानीवरती 2 हात अर्धे चित्र आपल्याला पाहायला मिळतं। ते म्हणजे काय तर तिथून जर आत आला आणि परवानगी घेतली नसेल तर तुमचे हात कलम केले जातील असा त्याच्यातून आपल्याला उल्लेख पाहायला मिळतो। तिथून पुढे आलो की आपल्याला 2 वाटा बघायला मिळतात। पहिली वाट शिवाई देवीच्या मंदिराकडे जाते आणि दुसरी वाट आपली जे बालेकिल्ला आहे त्याच्याकडे जाते। मग पहिल्या वाटेने आपण आलो की इथं शिवाई देवीचं मंदिर पाहायला मिळतं। शिवाई देवीच्या शेजारी आपल्याला ती